राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। एक गोष्ट अशी आहे की सत्ता एक हाती काबीज केली तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे। माननीय नरेंद्र मोदी साहेब प्राईम मिनिस्टर, फडणवीस साहेब मुख्यमंत्री, रवींद्र चव्हाण साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष हे आणि बाकी सर्व आमचे जे नेते मंडळी आहेत, आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत, यांनी जे 5 वर्षे चांगलं काम केलं आहे, या 5 वर्ष केलेल्या कामाचं फलित म्हणून आज आम्हाला महायुतीला 60 जागा मिळालेल्या आहेत। त्या 60 जागा मिळाल्या कारणानं म्हणजे आम्हाला एक जो आहे उत्साह काम करण्याचा तसाच राहणार आहे। मागच्या वेळेला आमच्याकडे 51 जागा आल्या होत्या मागच्या निवडणुकीत, यावेळेला जे म्हात्रे वगैरे आमच्या पक्षात आल्यानंतर म्हणजे आता ह्या 60 झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला काम करण्याच्या दृष्टीनं अतिशय चांगलं असं वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून आम्हाला अतिशय आनंद झाला आहे। आम्ही सर्व मतदारांचे आभार मानतो। उमेदवारांची निवड करताना अनेक इच्छुक उमेदवार महायुतीकडे होते, स्पर्धा होती आणि महाविकास आघाडीला उमेदवार शोधावा लागत होते। इथेच कुठेतरी विजय निश्चित दिसत होता। एकूणच ह्या विजयाकडे आपण कसं पाहतो? ही साहजिकच आहे। आमच्याकडे रीग अशी लागली होती, 410-15 उमेदवार हे आमच्याकडे होते। जागा 70-71 आणि 415 उमेदवार देत असताना काही नाराज झाले, थोडे काही नाराजीमध्ये गप्प पण बसले। म्हणजे बाकी काय कोणी पक्ष सोडले वगैरे अशातला भाग नाही, गप्प पण बसले। त्याचंही थोडंसं नाही म्हटलं तरी आम्हाला जरासं आम्हाला वाटलं होतं की मोठा आणखी विजय होईल वगैरे याच्यातून, जे तर त्या दृष्टीने थोडंसं आम्हाला वाटते की 2-4 सीट आमच्या आणखीन जास्त यायला पाहिजे होत्या। पण तरी देखील पत्रकारांचं तुमचं अपेक्षित 47, पण आम्ही आता महायुती 60 वर पोहोचलेले आहोत। तसं आमचा विजय चांगला विजय झालाय, एक हाती विजय झालाय आणि सत्ता पुन्हा अगदी मनापासून सर्व जनतेचं काम करण्याच्या दृष्टीनं ही सत्ता जनतेच्या हितासाठी राबवली जाईल असं मी सांगतो। विजय सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते यांना आहे आणि जनतेला पण आहे। जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, ते श्रेय जनतेला पण द्यावं लागेल, मतदारांना। पुढील 5 वर्षासाठी जनतेला आपण कशा प्रकारे आश्वासित करणार आणि पनवेलचा काय पलट पुढे कसा असेल? एक गोष्ट अशी आहे, पनवेलचा काय कसं करणार हे मी सांगायची गरजच नाही। आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथं कलंबोलीत आले, त्यांनी व्हिजन जे आमचं भारतीय जनता पक्षानं महायुती कसं काम करेल, काय काय करेल हे सर्व विस्तृतपणाने त्यांनी सांगितलेले आहे। त्यात सगळं जे आलंय ते सगळं आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली नक्की करू। आपल्या भौगोलिक यश आपण संपादित केलेला आहे, अशाच प्रकारे आपल्या झेडपीच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, तर ह्याचा फायदा कुठे तिथे पण होईल का आपल्याला? शुअर, इथं आम्ही आता 75% विजय जवळजवळ काढलेला आहे, 70-75%। तसा सुद्धा 75-80% विजय आम्ही तिथे सुद्धा घेऊ।